हॅलो गाईज, आता रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि एका ठिकाणी मांडूळ निघालं होतं. तर त्या ठिकाणी खूप सारे मांजरं होती आणि ती मांजरं या मांडूळाला म्हणजे त्रास देत होती, समजा मारण्याचा प्रयत्न करत होते, बघू शकता. तर तिथे माझे काही मित्र जे माझ्या हाताखाली स्नेक पकडला यायला शिकतात, त्या पोरांनी मला कॉल केला. मग मी त्यांना सांगितलं त्या ठिकाणावरून ते मांडूळ उचला, पोत्यामध्ये ठेवा आणि मला घरी आणून द्या. तर त्यांनी तिथून ते रेस्क्यू केलं, मला घरी आणून दिलं. मग मी या छानशा होल पाडलेल्या बॉक्समध्ये त्याला ठेवले. तर रात्रीचे 9 वाजले. तेवढ्या रात्री तर मी कुठे बाहेर जाऊ नाही शकत ॲक्च्युली. पण मी सकाळी मॉर्निंगला मस्त छानपैकी सूर्य उगवतो त्यावेळेस मी या मांडोळाला मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये छान सेफ जागेवरती नेऊन मुक्त करेल. अनेकदा काय होतं माहिती का, की शेतात सोडलं तर लोक ओरडतात आणि जंगलात सोडलं तर प्राणीमित्र ओरडतात. विषय कसा असतो, पहिली गोष्ट मांडूळ हा असा प्राणी आहे, हा शेतात राहण्यास पसंत करतो आणि शेतातली जी भुसभुशीत जमीन असते त्याच्यात हा राहतो. स्वतः भुसभुशीत जमीन बनवतो आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं, छोटे किडे असतील, बेडकं असतील, इतर काही कीटकनाशक असतील, ते हा साप खातो आणि शेतकऱ्यांचं खूप छान म्हणजे होणारं नुकसान वाचवतो. त्याच्यामुळे या सापाला शेतकऱ्याचा मित्र मानलं जातं आणि अनेक शेतकरी आहेत की या गोष्टीला खरंसुद्धा मानतात की खरंच हा साप शेतकऱ्यांचा मित्र असतो. तर तुम्ही कमेंट करून सांगा मला की या सापाला जंगलामध्ये नेऊन दूरवर सोडू, जिथं बिचाऱ्याला भुसभुशीत जमीन भेटणार नाही आणि पाणीसुद्धा नाही, का शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोडू? तर माझ्याकडे एक असा शेतकरी आहे जे मला कॉल करून स्वतः म्हणतात की तुमच्याकडे काही बिनविषारी साप असेल तर आमच्या शेतात आणून सोडता का? तर मी अनेकदा त्यांच्या शेतात सापही सोडलेले आहेत आणि व्हिडिओ पण बनवलेले आहेत, त्यांच्यासोबतचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे. तर बघा शेतकऱ्यांनो, तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून खाली सांगा. आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो, याला कुठल्याही प्रकारे 2 तोंडं नसतात आणि अनेकदा ह्या सापाची तस्करीसुद्धा केली जाते. चुकीच्या गैरसमजामुळे, चुकीच्या अंधश्रद्धेमुळे हा साप अनेकदा या अंधश्रद्धेचा बळी पडला जातो मित्रांनो. परंतु या सापाच्या मागे असं काहीच वैशिष्ट्य नाही आहे की याच्यापासून कोणती गोष्ट बनते किंवा पैशाचा पाऊस पडतो वगैरे, असं काहीच नाही आहे. हा पण एक इतर सापांपैकीच एक निसर्गाचा घटक आहे. तर असे साप तुमच्या परिसरात निघाल्यानंतर त्यांना मारू नका, कोणत्याही चुकीच्या हातामध्ये देऊ नका. सेफली रेस्क्यू करून आपण यांना शेतात सोडूया किंवा खूप दूरवर नेऊन जंगलात सोडूया. जंगलातसुद्धा हे साप राहतात व्यवस्थित छानपैकी. तर खाली कमेंट करून सांगा.